नमस्कार मंडळी, आज आपण घेऊन आलेलो आहोत नवीन ब्लॉग आणि आज आपण त्यासाठी गेलो होतो पुण्याला. पुण्यामध्ये एक बिर्याणी ट्राय करण्यासाठी गेलो होतो, कारण मागच्याच आठवड्यात आम्ही पुण्यामध्ये होतो. तर पुण्यामधील ही PK बिर्याणी हाऊस जे गुगलला सर्च केल्यानंतर आम्हाला पहिल्यांदाच आलं. याचा पत्ता असा आहे, हा डेक्कन जो गरवारे चौक आहे तिथून एक 100 ते 150 मीटर अंतरावर ह्यांचं हे PK बिर्याणी हाऊस आहे. अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट पद्धतीची बिर्याणी त्यांच्याकडे मिळते. आतील ॲम्बियन्स त्यांचा इतका सुंदर आणि उत्कृष्ट आहे की तर गर्दी अफाट असते. हे त्यांचं मेनू कार्डमध्ये ते आपल्याला बऱ्याचशा प्रकार मिळतात. तिथं थाळी मिळते, चिकन मटनचे बरेचसे पीसेस मिळतात, तिथं बरेच डिश असतात. हा त्यांचा रस्सा अळणी रस्सा असतो. प्रत्येक ताटाला त्यांचा अळणी रस्सा कंपल्सरी असतो आणि त्यानंतर तिने आपल्याला तांबडा रस्सा पण देतात. आपल्या कोल्हापूरसारखा तांबडा रस्सा नसतो, पिण्यायोग्य नसतो हा मी 100% सांगतो. पण तेथील बाकीची जी क्वालिटी आहे बिर्याणीची ती उत्तम असते. असं बिर्याणीचं ताट आम्ही सांगितलेलं, कारण खास बिर्याणी खाण्यासाठीच गेलो होतो. तिथं क्वालिटी एक नंबरच असते म्हणून आधीच आपल्याला कळालं होतं. गुगलला विचारल्यानंतर पण त्यांनी फर्स्ट टाईमला आपल्याला PK बिर्याणीचाच पत्ता दिला. हे असं सुरुवातीला आपल्याला मस्तपैकी तिने ताटं आणि रस्सा वगैरे आणून दिला होता. हा अळणी सूप होतं, सोबत होती ती तांबडा रस्सा, पांढरा रस्सा असेल ते जे होतं ते उत्कृष्ट होतं, हरकत नाही. आणि ही अशा पद्धतीनं आम्ही बिर्याणी ऑर्डर केली होती. सुंदर असा फ्राय कांदा आणि त्याच्यावर असणारे काजू आणि राईस पण त्यांचा अप्रतिम असा शिजला होता. राईस शिजण्यामागचं कारण म्हणजे तांदूळ त्यांनी उत्कृष्ट पद्धतीचा वापरतात, त्याच्यामुळं खायला तो मजा वाटते. दम लावलेली असते त्यामुळं त्याला आणखीच मजा वाटते. अशा पद्धतीनं आम्ही 2 बिर्याणी ऑर्डर केल्या होत्या. मटणाच्या बिर्याणी होत्या. पीस ऑथेंटिक पद्धतीनं शिजलं होतं. हे आता बघितल्यानंतर तुम्हाला कळेलच की पीस आणि त्याची मॅरिनेशनची प्रोसिजर जर झाली होती, क्वालिटी झाली होती, मस्तच होतं. त्यामुळं त्या पुण्या एरियात जर तुम्ही कधी गेला, तिकडं जाण्याचा योग आलात आणि बिर्याणी खायची आहे तर तुम्ही त्या PK बिर्याणी हाऊसला नक्की भेट देऊ शकताय. उत्कृष्ट पद्धतीची बिर्याणी त्यांच्याकडे मिळतेच, त्याच्यासोबत तुम्हाला बाकी व्हेज नॉनव्हेज जेवणाचा आस्वाद पण त्या हॉटेलला घेता येतो. क्वालिटी अप्रतिम आणि उत्कृष्ट आहे, त्यामुळं तिथं गेला तरी नक्की चालेल तुम्हाला. असं आम्ही सगळीजण होतो. मी, संदीपदा, आमचे साडू होते, महेश गंतडे इचलकरंजीचे आहेत. आपण दिल्लीच्या ब्लॉगमध्ये त्यांना पाहिलं असेल. पुण्यातच असतात ते, त्यामुळं त्यांनाच तेथील बराच अनुभव आहे. हॉटेलिंग आता मी 2 ते 3 दिवस होतो. हॉटेलिंगच्या ह्याच्यातला बराचसा अनुभव असल्यामुळे त्यांना चांगल्या आणि उत्कृष्ट पद्धतीचं जेवण तिने आम्हाला 2 दिवस दिलं. हे असं नियमानुसार मी कायम दाखवतो. बिर्याणी उत्कृष्ट झाल्यावर अशा हाडं सेपरेट करून ताट आपलं रिकामं झालेलं दाखवलं आम्ही, कारण क्वालिटी तशी होती त्यामुळं आपलं ताट रिकामं होतं. नियमानुसार मी दाखवतो. तर नक्की भेट द्या तिकडे गेला असं तर PK बिर्याणी हाऊस.